तर मित्रांनो, तुम्ही म्हणशांच्या आले खास काय पलटी झालं नेमकं. तर विषय असा होता, आज तर सकाळी सकाळीच बोलेरो मध्ये आपण टायर टाकून घेतलं हो. बाकीच्यांचं झोपीतून उठलं काय काम असतं ते नाही माहिती बरं का, पण आपलं काम हेच असतं हो. आणि बोलेरो मध्ये टायर पासा नाही तरी बरजबळी टाकून निवड राहिलो भाऊ आम्ही. फायनली मग आपण एक परचं टेलर पै पोहोचलो भाऊ. चला आता पहिले ना टायर बदलून घेऊ आपण. मोकळं टेलर असल्यामुळे ना अर्ध्या तासाच्या आता आपण टायर जोडून घेतलं बरं का. पण हा, याच्या जागी जर भरेल टेलर असतं तर टायर काय अजून बी जोडलं गेलं नसतं आपल्याकडून. मग मस्तपैकी आपण घेतलं ज्या कारण आपल्या मालकाच्या मित्रानं मस्तपैकी टायमिंग ते घेतलं. चलो फिर निकलते आपने मंजिल की तरफ. रोज तर मंजिल कडे जाताना ट्रॅक्टरच असायचं भाऊ, पण आज ना डायरेक्ट बोलेरोची. फायनली मग आपण जॉनी टू पैसे पोहोचलो बरं का. एक टेलर तर भरून रेडी होता, पण दुसरा अजून बी भरायचं चालू आहे. फायनली मग एक परचं टेलर आणि ते भरलं मस्तपैकी जोडून घेतलं बरं का आपण. चलो फिर निकलते आपने मंजिल की तरफ. आज नेमकं ऊन जास्त आहे का लोड जास्त आहे तेच कळणार भाऊ, कारण की आपलं ट्रॅक्टरच पळा नाही अजिबात. रोज आपण संध्याकाळचं यायचं बरं का ट्रॅक्टर घेऊन, पण आज ना दिवसाचं झालेलं आहे, त्याच्यामुळे मोकार गर्दी चाकण चौकामध्ये. आणि जेवढा टाइम कारखान्यावर जायला नाही लागत ना, त्याच्याहून जास्त टाइम तर चाकण चौकाच्या गर्दीतच लागतं भाऊ बाहेर निघायला. आणि आपले मित्र पार 1 वाजेची इकडे थांबलेले भाऊ, आणि आपण येतोय डायरेक्ट 4 वाजता. इथं येऊन बघतो तर यांना तर 1 मुळीच्या वर ऊस खाल्लेला आहे भाऊ डायरेक्ट इकडे. आणि वरून म्हणू पण राहिला, अजून जर अर्धा तास लेट आला असता ना, अजून 2-3 मुळ्या तर सहज खाल्ले असते आम्ही. मग त्यांना म्हणलं ते मुळ्या बिळ्या नंतर खा, पहिले ना टोचन करून घ्या, कारण की आपल्याला कारखान्यावर जायचंय. टाइम नाही व्हावं म्हणून आपण टेलरला मस्तपैकी मागून टोचन केलं आणि पुढून एक ट्रॅक्टर ठेवणार आहे भाऊ वाढायला. फायनली मग जोडून घेतलं. त्याला म्हणलं चढ संपस्तवर का ट्रॅक्टर उभंच करू नको म्हणलं अजिबात. चला मग काय घेऊ ट्रॅक्टर आणि ते चढून. फायनली मग एक परचा आपण इथला बी चढून गेलो बरं का. चला मग काय निघू आता दमादमानं. आणि आपल्या मित्रांना ऊस खाताना बघितल्यावर आपल्यावर सुद्धा लय तोंडाला पाणी आलं. मग काय आपण बी एक टिपरू घेतलो आणि लागलो खायला. तुम्हाला तर माहिती आहे घाटात तर टोचन करावंच लागतं. मग काय मस्तपैकी टेलरला उठी बिटी लावली ना आपले टेलर दिले सोडून. म्हणलं पहिले मित्रांचे उतरून घेऊ. ते उतरायच्या पहिले ना आपल्या देवाचं दर्शन घेऊ नाही का. फायनली मग एक परचे सगळे ट्रॅक्टर मस्तपैकी दमाने घेतले बरं का उतरून. मग आपण रात्रीचं जर निघलं ना तर 3 तास लागतात कारखान्यावर यायला, पण दिवसा जर निघलं ना अख्खा दिवस सुद्धा कम पडतं बरं का कारखान्यावर यायला. चला बिड्यांची तर मोकार ओढ चालू आहे. आणि ट्रॅक्टरचा विषय असा आहे, ट्रॅक्टर जोरात चालल्यामुळे ना ट्रॅक्टर काय आवरलंच नाही, त्याच्यामुळे टेलर पलटी झाला बरं का. फायनली मग आपण बी पोहोचलो कारखान्यामध्ये. नंबर लागला 77 आणि आपल्या पुढे 9च वाहन आहे फक्त. तर मित्रांनो, ट्रॅक्टर खाली व्हायला उशीरच होणार आहे बरं का आपल्याला. तर व्हिडिओला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.